सो गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आपण सकाळी दोन लॉज इंडायसिसच्या संदर्भातले पाहिले होते. दॅट इज ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन दॅट इज इक्वल्स टू ए रेस टू एम प्लस एन. हा एक फॉर्म्युला आपण सकाळी पाहिलेला होता. ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन दॅट इज इक्वल्स टू ए रेस टू एम प्लस एन. When there is multiplication of two index numbers, then we should take powers sum when base is same. That is, here base is this a is known as base. So here base is same but powers are different. या m आणि n यांना powers असं म्हणतो आपण. हे वेगळे असताना आणि या दोघांच्यात मल्टिप्लिकेशन असताना आपण पॉवर्सची सम घ्यायची असते. असा एक फॉर्म्युला सकाळी पाहिलेला होता. दुसरा फॉर्म्युला आपण पाहिला होता तो म्हणजे ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन. देन वी शुड टेक सबट्रॅक्शन ऑफ पॉवर्स दॅट इज ए रेस टू एन मायनस एन. हा एक दुसरा फॉर्म्युला आपण पाहिलेला होता. आता याच्या पुढचा एक तिसरा फॉर्म्युला आहे तो आहे ए रेस टू झिरो इज वन. ए रेस टू झिरो इज वन हा फॉर्म्युला आहे. आता याचा अर्थ असा आहे एनी नंबर रेस टू झिरो इज ऑलवेज वन. एनी नंबर तर एला तुम्ही इथे एनी नंबर असं पण म्हणू शकता. एनी नंबर रेस टू झिरो इज ऑलवेज वन. याचा अर्थ काय तर कुठलाही नंबर घ्या अगदी 1 टू द पॉवर 0 इज 1, 5 टू द पॉवर 0 इज ऑल्सो 1, 100 रेस टू 0 इज ऑल्सो 1. कुठलाही नंबर असला त्याची 0th पॉवर घेतली तर त्याचं उत्तर हे कायम 1 असतं. हा एक तिसरा लॉ आहे. अजून एक चौथा लॉ आहे ए रेस टू 1 इज 1. एनी नंबर रेस टू 1, एनी नंबर रेस टू 1 इज ऑलवेज ए. इज ऑलवेज ए सॉरी इज ऑलवेज ए. म्हणजे जर एखाद्या संख्येची पॉवर आपण 1 घेतली तर ती संख्याच त्याचं उत्तर असते. सो ए रेस टू 1 इज ए. एनी नंबर रेस टू 1 इज ऑलवेज ए. या पद्धतीने याचं उत्तर लक्षात ठेवू शकतो. तर दोन नवीन लॉज आपण पाहिले. ए रेस टू 0 इज इक्वल्स टू 1 आणि ए रेस टू 1 इज इक्वल्स टू ए. एनी नंबर रेस टू 1 इज ऑलवेज द बेस. आन्सर इज बेस. हे दोन नियम व्यवस्थित लक्षात ठेवले पाहिजे. याच्या पुढचा एक नियम आहे तो म्हणजे सपोज देर इज ए रेस टू एम अँड ब्रॅकेट रेस टू एन. ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन असं असेल तर याचा अर्थ काय तर याचा फॉर्म्युला असा दिला आहे की टेक मल्टिप्लिकेशन ऑफ द पॉवर्स ए रेस टू एम इन टू एन. आता ह्याचं एक एक्झाम्पल बघा. याचं एक्झाम्पल कसं सपोज देर इज अ 5 स्क्वेअर आणि याला ब्रॅकेटचं परत आणखीन रेस टू केलं आहे 3. 5 स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3 असं जर असेल तर याला आपण कसं लिहितो 5 रेस टू 2 इंटू 3 दॅट इज इक्वल्स टू 5 रेस टू 2 इंटू 3 इज 6. सो 5 रेस टू 6 इज द आन्सर. या पद्धतीनं आपण हे सोडवायचं असतं. त्यानंतर पुढचा एक लॉ आहे फिफ्थ लॉ ए इंटू बी ब्रॅकेट रेस टू एम असेल तर काय करणार. दोन संख्या आहेत ए आणि बी आणि त्यांचं ब्रॅकेट रेस टू एम जे त्यांची पॉवर घेतली एम त्यांच्या प्रोडक्टची पॉवर घेतली एम. अशा वेळेला काय करायचं असतं टेक सेपरेट पॉवर्स. तर इथं पॉवर वेगवेगळ्या पद्धतीने घ्यायची. सो ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम हे अशा पद्धतीनं करायचं आहे. हा एक लॉ आपण व्यवस्थित लक्षात ठेवला पाहिजे. आता हा फॉर्म्युला आणि जो आपण पहिला फॉर्म्युला पाहिला याच्यात काय फरक आहे. इथं ए रेस टू एम आहे आणि इथं ए रेस टू एन आहे. पण इथं एक लक्षात घेतलं पाहिजे इथं ए रेस टू एम असलं तरी दुसरी जी संख्या आहे त्याच्यामध्ये बेस बदललेला आहे. म्हणजे अशा केसमध्ये आपण या पद्धतीनं फॉर्म्युला वापरत असतो. फॉर एक्झाम्पल सपोज देर इज 2 इंटू 3 रेस टू 2 असं जर असेल तर ह्याचं उत्तर काय असणार आहे 2चा पण स्क्वेअर येणार 2 टू द पॉवर 2 इंटू 3 टू द पॉवर 2. या पद्धतीने याचं आन्सर असणार आहे. हे एक्झाम्पल ठीक आहे. हा एक लॉज आहे. तर अजून एक लॉज सेम असं डिव्हिजनच्या बाबतीत काय असणार आहे. डिव्हिजनच्या बाबतीत सुद्धा हेच ए अपॉन बी रेस टू एम दॅट इज इक्वल्स टू ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एम. या पद्धतीनं आपण घेऊ शकतो. सेम बघासारखंच असं या 2/3
3^4 असं असेल तर याचं उत्तर काय असणार आहे 2^4 डिवायडेड बाय 3^4 या पद्धतीने याचं उत्तर लिहायचं असतं. हा एक नियम झाला. आणि एक क्लास नियम आहे अजून याच्यामध्ये. तर तो नियम असा आहे a⁻m इज इक्वल्स टू 1/a⁻m और यालाच दुसरा आपण म्हणू शकतो a⁻m दॅट इज इक्वल्स टू 1/a⁻m. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर अशा पद्धतीने जर एक्सचेंज होत असेल तर हे साईन्स इंटरचेंज होतात. आता एक्झाम्पल बघा याच्यामध्ये 2⁻³ इज इक्वल्स टू 1/2⁵ असं घ्यायचं असतं. अजून पुढे बघायचं तर 4⁻² असं जर असेल तर 1/4⁻² असा सुद्धा त्याचा अर्थ असू शकतो. थोडक्यात काय प्लस असेल तर मायनस करा, मायनस असेल तर प्लस करा. या पद्धतीने हे प्रॉब्लेम सोडवायचे असतात. आता हा एक फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला, त्यानंतर हे इकडचे सांगितलेले सगळे फॉर्म्युले हे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवावेत. ते वेगळी एक लिस्ट बनवा. हे सकाळी पाहिलेले आपण हे 2 लॉज, हे एवढे सध्या 8 फॉर्म्युले आहेत आपल्याकडे आणि या 8 फॉर्म्युल्यांवरती आधारित आपल्याला सगळे इंडायसिसवरचे प्रॉब्लेम्स सोडवायचे असतात. आणि हे प्रॉब्लेम्स आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया. एक एक प्रॉब्लेम आपण यातले सगळे सोडवूया.